नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. बदामी, पट्टदकल आणि ऐहोळे या प्रवासाचा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस. बदामीवरून ऐहोळे जाताना महत्त्वाच्या महाकुटेश्वर मंदिर समूहाकडे मी आलो. पुराणानुसार याच ठिकाणी अगस्त्य ऋषींनी वातापी आणि इल्वलचा वध केलेला. त्यांच्या प्रतिकात्मक टेकड्यांच्या पायथ्याशी हा मंदिर समूह आहे. हे शैव आणि शाक्त उपासकांचं स्थान होतं. इथं महाकुटेश्वर, मल्लिकार्जुन, पापनाशिनी आणि संगमेश्वर अशी काही मंदिरं आहेत. महाकुटेश्वर हे आकाराने मोठं आणि महत्त्वाचं मंदिर. पांढऱ्या रंगाने रंगवलेलं द्राविड पद्धतीचं शिखर लांबूनच ओळखून येतं. बाहेरील बाजूस ब्रह्मा, विष्णू आणि शिवशिल्प आहेत. आजूबाजूला अनेक लहान मंदिरं आणि त्यात मूर्त्या दिसून येतात. मंदिर समूहामध्ये असलेल्या विष्णू पुष्करणीत अनेक जिवंत झरे येऊन मिळतात. भक्त इथं स्नान करताना पाण्यात श्वास रोखून खाली असलेल्या चातुर्मुख शिवमूर्तीचे दर्शन घेतात. या समूहातील आकाराने मोठं हे मल्लिकार्जुन मंदिर. इथंही नंदी मंडप, मुखमंडप, गर्भगृह, प्रदक्षिणा पथ असा आराखडा आहे. मंदिराच्या छतावरील कुरीब काम आवर्जून पाहावे. बाहेरील भिंतीवरही देवांची कोरीब कामे आहेत. गर्दीपासून दूर काहीशी आडवाटेला असलेली ही नैसर्गिक ऊर्जादायी जागा. बदामी आलात तर इथं नक्की या. या प्रवासाचा माझा शेवटचा टप्पा आहे ऐहोळे, जिथून चालुक्य स्थापत्य कलेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं. मी विशाल देवरे. भेटूया पुढील भागात.